नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण गुरुचरित्रातील 4था अध्याय इतका का महत्त्वाचा मानला जातो, या एका अध्यायात सद्गुरूंचे खरे स्वरूप कसे उलगडलेले आहे हे या श्री गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हा गुरुचरित्रातील 4था अध्याय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा जर अध्याय आपण रोज जर वाचन केलं म्हणजे दत्तगुरूंचा जवळजवळ जन्मच या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अशा या महत्त्वपूर्ण अशा अध्यायाचे जर आपण रोज पठण केले तर आपल्या जीवनामध्ये दुसरं काही श्रेष्ठ नाही असं म्हणायला काही हरकत नाही. श्री गुरुचरित्र हा जो 4था अध्याय आहे, या 4थ्या अध्यायामध्ये सद्गुरूंचे महात्म्य, गुरुसेवेचे महत्त्व आणि गुरु कृपेची अद्भुत शक्ती या तिन्ही गोष्टींचं महत्त्व आहे. या तिन्ही गोष्टींचा संगम आहे. म्हणजे गुरुसेवा कशी श्रेष्ठ आहे आणि ती माणसाला कशी अनुभवता येते याचा प्रत्यय या 4थ्या अध्यायामध्ये वाचनानंतर आपल्याला कळतो. या अध्यायामध्ये आपल्याला हे जे नामधारक आहेत त्यांना सिद्धमुनी गुरुतत्व समजावून सांगतात. मानवाच्या जीवनामध्ये गुरु का आवश्यक आहेत, गुरूंची काय आवश्यकता आहे, मानवाने का गुरु करावा, त्यातून त्याचे आयुष्याचे कसं सार्थक होते याविषयी सुंदर असे विवेचन या अध्यायामध्ये आढळते. दानधर्मापेक्षाही किंवा तपश्चर्येपेक्षाही सद्गुरूंची सेवा कशी श्रेष्ठ आहे किंवा सद्गुरूंची कृपा कशी श्रेष्ठ आहे हे या अध्यायातून आपल्याला पाहायला मिळते. आता हा जो 4था अध्याय आहे त्याचा मुख्य संदेश असा आहे की गुरु हेच ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणजे परब्रह्माचे ते रूप आहे. गुरूंच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये जो अंधार आहे तो दूर होतो. त्याचप्रमाणे गुरूंशिवाय आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही, मोक्षप्राप्ती नाही आपल्याला होत. जीवनातील अनेक संकटांतून मार्ग दाखवणारे हे गुरु असतात. आणि गुरूंवर जर आपण अढळ अशी श्रद्धा ठेवली तर आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य नसते. त्याचप्रमाणे जे कार्य आपल्याला अशक्य वाटतं की हे आता कार्य आपल्याच्याने होणे नाही, शक्य नाही आपल्याला, अशा वेळीसुद्धा गुरुकृपेने अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. भक्तांच्या जीवनात शांतता, समाधान आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे काम हे सद्गुरू करत असतात.
त्याशिवाय आपल्याला या जीवनामध्ये जेव्हा आपण जन्माला आलेलो आहे त्या जन्माचे आपल्याला सार्थक झाले असं म्हणता येणार नाही. म्हणजे अशा प्रकारे गुरुभक्ती कशी असली पाहिजे, दृढ असली पाहिजे. या अध्यायाचे पारायण जर आपण केले तर खूपच लाभ आपल्या जीवनामध्ये होतात. आपल्या मनामध्ये काही भीती असेल, संभ्रम असतील, ते दूर होतात. आध्यात्मिक मार्गावर आपली प्रगती होते. वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूंवरील जी श्रद्धा आहे किंवा विश्वास आहे तो आपला वाढतो. तर या अध्यायामध्ये अनुसूया या माऊलीचे असं काही गुणधर्म सांगितलेलं आहे आणि ती सर्वात श्रेष्ठ स्त्री कशी आहे याचं वर्णन केलेलं आहे. आणि तिच्या पतीच्या तपश्चर्येने तिला कसं फळ प्राप्त झालं आणि ही ब्रह्मा विष्णू महेश ही तीनही बालके तिच्या घरी कसे जन्माला आली आणि अशा प्रकारचं वर्णन या 4थ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हा अध्याय जर आपण आपल्या वाचनामध्ये रोज ठेवला किंवा रोज जर आपण हे 4थ्या अध्यायाचं जर वाचन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचे परिणाम किंवा आपल्या जीवनामध्ये झालेले चांगले बदल आपल्याला अनुभवास येतात. आपल्यावर गुरुकृपा होते आणि गुरुकृपेशिवाय आपण कोणतेच कार्य साध्य करू शकत नाही. गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. आपल्याला वाटतं की आपल्याकडे ज्ञान आहे आणि आपण ज्ञानाच्या बळावर काहीही करू शकतो, तर ते शक्य नाही. सगळं आपल्याकडे असेल पण गुरुकृपा आपल्याकडे नसेल तर आपलं ज्ञानही काय आहे, अपूर्ण आहे. माणसाने जन्माला येऊन गुरुकृपा प्राप्त करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या 4थ्या अध्यायामध्ये हेच सांगितलेलं आहे की गुरूंची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला तपश्चर्या करावी लागते. पण तुम्ही हा 4था अध्याय जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये नियमित तुम्ही जर वाचन केलं, पठण केलं, वेळ काढून 5 मिनिटासाठी तुम्ही वेळ काढून हे जर रोजचं पठण केलं तर नक्कीच तुम्हाला या अध्याय पठणाचा अनुभव येईल. अशा प्रकारे या 4थ्या अध्यायाचं महत्त्व काय आहे याचं तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओचे तुम्ही कायम सदस्य बना. अशा प्रकारे आपलं आत्मकल्याण करून घेण्यासाठी मित्रांनो या अध्यायाचे तुम्ही जरूर पठण करा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि माझा व्हिडिओ इथे मी संपवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.